हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर, आता आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फेब्रुवारीचा अंदाज कसा राहणार हे विचारण्यात येत आहे. तर सर, फेब्रुवारीचा तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अंदाज द्या सर. म्हणजे कोणत्या तारखा पावसाच्या राहणार आणि कोणत्या तारखेनंतर थंडी चांगली आपल्याला पाहायला दिसेल. म्हणजे थंडी गायब होणार की चांगली राहणार ते सुद्धा सांगा. 3, 4 आणि 5 फेब्रुवारीला विदर्भात पाऊस येणार आहे तुरळक भागात. 3, 4 आणि 5 फेब्रुवारीला. हो. हां. तर सर कोणकोणत्या भागात राहणार समजा? ते जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हो, अकोला, अमरावती, हो, वर्धा, हो, नागपूर, भंडारा हो. त्या जिल्ह्यात. ब इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव हां, हां. आणि नाशिक हो. म्हणजे ह्या पट्ट्यातच राहणार आहे. या पट्ट्यातनं आपल्याला पाऊस पाहायला दिसेल समजा 4. कारण की काय होणार आहे, हो. मध्य प्रदेशकडं काय होणार आहे, गारपीट होणार आहे, हां, पाऊस हां, हां. पडणार आहे. हां. तर त्याचा असर मग ते महाराष्ट्रातल्या मग सीमालगतचे जे जिल्हे आहेत त्यांना होणार आहे. हो, हो. बरोबर सर. आणि सर त्यानंतर समोरच्या जे तारखा आहे ते? त्याच्यानंतर 6 तारखेपासून काय होईल, राज्यातलं हो. ऊन वाढायला सुरुवात होईल. हां, हां, हां. थंडी कमी होईल. हां. आणि 10 तारखेच्या नंतर, 12 तारखेच्या नंतर हो. दिवसा देखील गरमी वाढेल. फॅन लावावं लागतील. बापरे! म्हणजे उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. हां, हां, हां. 36-37 अंशापर्यंत वाढेल. हो का? हो. मग सर रात्रीची थंडी राहणार का समजा? रात्री 11 ते 6 थंडी राहणार. 11 ते 6 हो. आणि कारण की काय दिवसाने होईल, 10:30, हो, 11ला 10:30 वाजता हो. जर समजा कोणी 10:30 वाजता जागा असेल तर त्यांना लक्षात येईल. बरोबर. एक उत्तरेकडून वाऱ्याची झुळूक येईल. हो. 10:30 ते 11च्या दरम्यान, 11:30 पर्यंत हो का? उत्तरेकडून वारं येईल हां, आणि हां, हां. लगेच थंडी जाणवेल. हां, हां. आणि सर त्यानंतर समोर म्हणजे 11 तारखेच्या समोरची काय कंडिशन राहणार मग? पुन्हा ऊनच वाढत जाणार आहे. हो का? मात्र मग फेब्रुवारीमध्ये काही पावसाची शक्यताच्या पुढच्या तारखा समजा मग 20 जर किंवा 18 तारखेला? तुम्हाला सांगतो कसं असतंय, हो. थंडी वाढत गेली सारखी अचानक खूप थंडीची मायनसवर येत राहिलं. बरोबर. मग शेवटी पुन्हा एकदा पाऊस येत असतोय. हो का? अचानक खूप ऊन वाढत गेलं हां. की पुन्हा एकदा वातावरण बदलत असतंय. हो, हो. बरोबर सर. आणि सर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे, की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता असते महाराष्ट्रामध्ये आपल्या? हो, असते ना. हो, तर मग ते सर कशी राहणार समजा म्हणजे यावेळेस राहणार का ते मग? राहील ना. हो का? हो. समजा भाग आपण महाराष्ट्रात एका भागात येते. हो का? हो, समजा जे काही जिल्हे आहेत त्याच्यामधून एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तुरळक भागामध्ये हो. आणि सर आता बरेच शेतकरी आपल्याला समजा 2026चं विचारत होते. यापूर्वी तुम्ही दिला आपल्याला 2026चा अंदाज, परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन येत असतात. तर त्यांच्यासाठी सर 2026चा अंदाज द्या सविस्तर. 2023 ला हं. सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे. सरासरी इतका? हो. हो. आणि सर पेरण्या वगैरे कोणत्या तारखेला होणार? पेरण्या हां? जूनच्या शेवटच्या आठवड्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यातनी. पण काय होणार आहे माहिती आहे का, माध्यमातून ना हां. लोक एल निनो ला निनाचं म्हणणार आहेत. हो, बरोबर, बरोबर सर. एल निनो आला आणि यंदा दुष्काळ पडणार आहे. हो, हो. तसं काही नसतं. यावर्षी पाऊस फक्त थोडा कमी राहील, हो. पण पिकं चांगली येतील. बरोबर सर. आणि सर यापूर्वी आपण तुमची रेकॉर्डिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही एल निनोबद्दल सांगितलं होतं. सविस्तर सांगू का एकदा? सांगा ना सर. संपूर्ण सांगतो एल निनो नेमकं काय असतं सगळं. बरं, बरं. सांगा, सांगा. थोडा वेळ लागेल. हो. एल निनो बद्दल समजून घेऊ. हो, बरोबर. एल निनो आणि ला निना हां. हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. हो, हो. पण लोक काय झालं, काही वर्षापासून मराठीत जसे तसे वापरायले. बरोबर. त्याचा नेमका अर्थ कोणाला माहित नसलं तरी हो. याचा मान्सूनचा कुठंतरी संबंध आहे बरोबर. असं पुष्कळ जणांना माहिती आहे. हो. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार, बरोबर. आणि ला निनाचं नाव निघालं की दुष्काळ पडणार, नाही. ला निनाचं नाव निघालं की पाऊस पडणार. बरोबर, बरोबर. अशी अशा सगळ्यांना वाटते. हो, हो. बरोबर सर. पण यात नेमकं तथ्य काय ते सांगतो तुम्हाला. हो.
एल निनोचं शब्दशः मराठीत भाषांतर होतंय. म्हणजे हां, एल हां. निनोचं हां, शब्दशः मराठीत काय होतंय? हां. बाळेशू. हो, बाळीशू. बाळीशी हे नाव पडण्याचं कारण हां. एल निनो ख्रिसमस सुमारास उद्भवतो. हां, हां, हां. म्हणजे ख्रिसमस नाताळ असते ना, हो, हो. बरोबर. आणि लानिनाचा अर्थ सुकन्या असा होतो. हो. आणि ख्रिसमस सुमारास ते ते असते, ते कालावधी असतं डिसेंबर महिन्यामध्ये. बरोबर, बरोबर आहे सर. ह्या केवळ घटना नाहीत आणि हं. नावं नाहीत. हो. म्हणजे ह्या घटना नाहीत तर नावं नाहीत. बरोबर. तर ते आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया आहेत. हां, 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 हां. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हो. दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. बरोबर. त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला हं. जो प्रशांत महासागर आहे, हो. त्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. बरोबर सर. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागरावर पसरत जाते. हो, हो, हो. अ, अ, पसरत गेल्याच्या नंतर काय होतंय हां. की त्या बऱ्याच अंशाने पसरते. हो, जेव्हा समुद्राचं तापमान हो, सरासरीपेक्षा अर्ध्या अंशानं वाढतंय, हो. त्यावेळेस काय होतं, सौम्य एल निनो निर्माण झाला असं जाहीर केलं जातं. हां, हां, हां. आणि तापमान वाढ जर 2 अंशापेक्षा जास्त झाली, हो. तर त्याला अतितीव्र एल निनो निर्माण झाला असं जाहीर केलं जातं. हां, 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 हां. समजा त्याला हे एल निनो म्हणतात. हो, हो. बरोबर सर. पण काय झालं, हो. मध्यंतरी एल निनो तीव्र गणला जात आहे. हो, हो. आणि ते एल निनो ज्यावेळेस समजा प्रबळ होतो, ते बरोबर. वर्षा अखेरीस होतंय. हो. म्हणजे वर्षाच्या शेवटी होते डिसेंबर महिन्यामध्ये, ख्रिसमस नाताळमध्ये. हो, बरोबर सर. आता ही गोष्ट लक्षात घ्या. हो. एल निनो कधी प्रबळ व्हायला? डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. बरोबर आहे. मग त्याच्या आधीच आपल्याला पाऊस पडूनच गेलेला असते ना. हो, हो, हो. बरोबर आहे. आलं की गोष्ट लक्षात? हो, हो. आली, आली. बरोबर आहे सर. म्हणजे तेच ना, एल निनो व्हायच्या अगोदर आपल्या इथं पाऊस बी पडून गेला. हो, बरोबर आहे. हो. हो. पण सरासरी कसं असतंय, दरवर्षी समुद्राचं तापमान हल्ली सारखंच असतंय. हो. पण ह्या 3-4 वर्षामध्ये कधी ते 5-7 वर्षात एकदा एल निनो हे होत असतंय. हो.